नवी मुंबईत ड्रग्ज प्रकरणात वडिलांची आत्महत्या, पोलीस तपास सुरू। नवी मुंबईतील बेलापूर भागातील किल्ले गावठाण येथे आज सकाळी एका व्यक्तीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। गुरु चिचकर असे या व्यक्तीचे नाव असून त्यांनी 9 मिलीमीटरच्या पिस्तूलचा वापर करत जीवन संपवले। धक्कादायक बाब म्हणजे या पिस्तूलचे त्यांच्याकडे लायसन्स नसल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते। या ड्रग्जच्या तस्करी प्रकरणात गुरु चिचकर यांच्या मुलांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। याच ड्रग्ज प्रकरणी नेरूळच्या NRI पोलिसांनी गुरु चिचकर यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात याच चौकशीच्या विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नेरूळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ चिचकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली तळमजल्यावर ऑफिसमध्ये स्वतःवर पिस्तलने फायरिंग करून आत्महत्या केल्याची फिर्याद खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली, NRI पोलीस स्टेशनला। सदरची घटना 6:30 पावणे 7 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला 9 वाजण्याच्या सुमारास येऊन त्यांनी माहिती दिली। तात्काळ पोलीस पथक, फॉरेन्सिक टीम्स, आमचे इथले डिव्हिजनचे ACP भुजबळ साहेब, सिनियर PI आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले। आम्ही यासंबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। मृतदेह जो आहे तो हॉस्पिटलला इन्क्वेस्टसाठी नेलेला आहे आणि या अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल, चालू आहे। सुसाईड नोट आहे आणि तिथं आता वेपनही सापडलेलं आहे, सुसाईड नोट आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, हे सगळं इन्क्वेस्ट झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी असं लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही। तसंही 9 mm बुलेट जी आहे ती 9 mm आहे, त्याच्यामुळं या MM लायसन्सेस मिळत असतात। त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता जुनं काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्समधल्या सहभागाच्या विवंचनेतून केलं असावं असं प्रथमदर्शनी दिसतंय, परंतु याची सखोल चौकशी करून मग काय तो निष्कर्ष काढला जाईल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील।